तर अजितदादा जयंत पाटील भेटीवर राऊतांनी टीका केली। दोन्ही पवारांच्या नेत्यांचं उत्तम चाललं असल्याचा टोला त्यांनी लगावला। भेटीसाठी त्यांच्याकडे अनेक संस्था आहेत, गद्दारी करणाऱ्यांच्या वाराला सुद्धा आम्ही जात नाही असं राऊत म्हणाले। आम्ही गद्दारांच्या भेटी टाळतो असं देखील राऊत म्हणाले। एक बैठक झाली तर अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये साधारणतः 10-15 मिनिटं बंद झाला। त्यांचं उत्तम चाललेलं असतं। आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले, आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही। ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, आमच्या नाही, आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही त्यांच्या आसपास सुद्धा जाणार नाही। पण ह्यांचं बरं असतं, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते। आमच्याकडे असं काही नाही, त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ तरी आम्ही टाळतो। या राजकारणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यक्तिगत मैत्री सुद्धा माझं सांभाळतात। प्रत्येक गोष्ट राजकारणाच्याच भूमिकेतून पाहिलं पाहिजे असं नाही आहे की संजय राऊत पण अजून ती राजकारणाच्या पलीकडची उंची समजलेली नाही आहे। आपलं स्वतःचं पद टिकवण्याचा सगळ्याचा वेळ खर्च होतोय त्याच्याकरता। राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, आपल्या नातेसंबंधामध्ये माणसं भेटू नाही का? कोणतं राजकारण आहे की भेटण्याचं ते वेगळ्या प्रकार आहेत? अजून ती प्रकल्पाचा संजय राऊत मध्ये नाहीये। नाही, ठीक आहे ना, बघा सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी बोलणं मला त्याच्यात काही गैर वाटत नाही। आणि परवाच्या दिवशी जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळा, मी स्वतः संजय राऊत साहेबांना जाऊन भेटून आले। आमची सगळी टीम ताकदीने शिवसेनेबरोबर उभी राहिली आहे, कारण का आम्हाला कळतंय की ते त्या बघा मैत्री आहे, साथ आहे आणि खरं जे खरं आहे त्याच्यावर आम्ही उभे राहणार।